अमरावती जिल्ह्यातील मध्यवर्ती कारागृहाच्या कर्मचाऱ्यांनी विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक कारागृह व सुधार सेवा माननीय श्री सुहास वारके, कारागृह महानिरीक्षक माननीय श्री योगेश देसाई तसेच कारागृह उपमहानिरीक्षक माननीय श्री वैभव आगे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या कवायत मैदानावर दिनांक 3 ते 5 फेब्रुवारी 2024 दरम्यान पूर्व विभागातील कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन नागपूरचे पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंघल यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक श्री वैभव आगे यांनी प्रास्ताविक केले. पूर्व विभागातील 11 कारागृहांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे तब्बल 32 महिला व पुरुष खेळाडू कारागृह अधीक्षक श्रीमती कीर्ती चिंतामणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाले होते. या स्पर्धेत अमरावती कारागृहाच्या महिला व्हॉलीबॉल संघाने उत्कृष्ट खेळ सादर करत प्रथम क्रमांक पटकावला, तर पुरुष बास्केटबॉल संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. वैयक्तिक स्पर्धांमध्येही अमरावतीच्या खेळाडूंनी धावणे, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, कराटे, कुस्ती व बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई करत यश संपादन केले. स्पर्धेदरम्यान आयोजित मनोरंजन कार्यक्रमात अमरावतीच्या खेळाडूंनी नृत्य व गीतगायन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पूर्व विभागात एकूण सांघिक स्तरावर द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल कारागृह अधीक्षक श्रीमती कीर्ती चिंतामणी यांनी समाधान व्यक्त करत सर्व खेळाडू व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंना लवकरच पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पाठवण्यात येणार आहे.